आजचा आपला ट्रॅक होणार होता तो म्हणजे नाथ संप्रदायातील नागनाथांच्या लेणीचा। कर्जतमधून मी निघालो स्टेशन टाकरवाडी गावात येण्यासाठी। तर आता आलो आपण स्टेशन टाकरवाडीमध्ये आणि गाडी आपण इथे केले पार्क आणि आपल्याला जायचं नागनाथ केव्सला। तर स्टेशन टाकरवाडीमध्ये आपल्याला नागनाथ केव्सला जायला एक रस्ता आहे, तर त्या रस्त्याने आता आपण पुढे जाणार आहेत। तर बघूया मग आपण स्टेशन टाकरवाडीवरून नागनाथला जाताना काय काय बघायला भेटते आणि नागनाथ केव्स तुम्हाला संपूर्ण आज मी त्याची माहिती सांगतो। नागनाथ हे कर्जत आणि मावळ तालुक्याच्या मध्यावर असलेली एक लेणी। नमस्कार मित्रांनो, मी अजय स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा नवीन व्लॉगमध्ये। आणि आज आपण जाणार आहोत नागनाथ केव्सला। तर जे आपला आता नागनाथचा रूट आहे तिथे जाण्यासाठी आपल्याला असा रेल्वेचा ट्रॅक लागतो। त्याच रेल्वेच्या ट्रॅकने आपल्याला पुढे जायचं आहे आणि पुढे गेल्यानंतर आपल्याला उजवीकडे एक फाटा वळतो, तिथनं आपल्याला नागनाथसाठी रस्ता आहे। तर आपण जाऊया आणि दाखवतो तुम्हाला कसा रूट आहे तो। साधारण कर्जत ते स्टेशन टाकरवाडी हे अंतर 20 किलोमीटर असेल। लोणावळ्यातून स्टेशन टाकरवाडीपर्यंत येऊ शकता। तेव्हा आपण ट्रॅकने सरळ येतो, त्यानंतर तुम्हाला असं एक बोर्ड दिसेल आणि इथे एक बिल्डिंग आहे आणि समोर अशी केलीची आपल्याला झाडं दिसतात काही, त्या झाडांच्या तिथनं आपल्याला नागनाथकडे जायला रस्ता आहे। आता इकडे समोर न जाता आपल्याला या केलींच्या झाडांकडून आपल्याला पुढे जायला रस्ता आहे। पुढे जाण्यासाठी छोट्या दगडांचा एक कच्चा रस्ता लागतो। पहिले या बोगद्यामध्ये खूप अंधार असायचा, पण आता इथे लाईट्स लावल्यामुळे उजेडातून सुखरूप बाहेर जाता येते। परत पुन्हा रेल्वे ट्रॅकने पुढे चालत आल्यावर समोर नागनाथांची लेणी असलेला डोंगर दिसतो। तर आता आपण आलोय टनल नंबर 32 जवळ। जेव्हा आपण टनल नंबर 31 क्रॉस करून येतो ना, तेव्हा 31 आणि 32च्या मध्ये आपल्याला एक रस्ता लागतो, तो जातो नागनाथकडे। तर आता आपण वरती जाऊया नागनाथकडे। 31 आणि 32 नंबरच्या टनलपासून नागनाथांच्या लेणीपर्यंत जाण्यासाठी फक्त 15 ते 20 मिनिट लागतात। इथूनच पुढचा रस्ता जंगलातून पायवाटेचा आहे। इथून पायवाटेने जाताना पायवाटेच्या दोन्ही बाजूला खूप साऱ्या प्रकारची सुंदर फुले बघायला मिळतात। कारवीची फुले, पिवळ्या रंगाची सोनटक्क्याची फुले। तर आता आपण फायनली आलो इथे म्हणजे नागनाथ केव्सच्या पायथ्याशी आणि इथूनच तो रस्ता सुरू होतोय, तो कातलत कोलाला पायऱ्यांचा। हे बघा, इथून चालताना हा पॅच थोडासा आपल्याला अवघड वाटेल, पण एवढं पण अवघड नाही आहे, कारण का पायऱ्या आहेत ना ज्या कातलामध्ये कोरलेल्या त्या एकदम प्रॉपरपणे कोरलेल्या आहेत आणि जवळजवळ पाय टाकण्यासाठी चान्सेस आपल्याला भेटतात जास्त। त्याच्यामुळं हा काय एवढा ट्रॅक हार्ड नाही आहे आपल्यासाठी। तर तुम्ही कधी येऊ शकता आणि कोणीही इथं हा ट्रॅक करू शकता सहज। समोरून पुढे जाताना चापाच्या झाडाची रस्त्यात डोक्यावर आलेली फांदी कमानी वाटते। बाजूला खोल खाई असल्याने पायऱ्या पावसाला चिकट झालेल्या असतात, त्यामुळे हात धरण्यासाठी लोखंडाची पाईप लावलेल्या आहेत। डाव्या बाजूला लक्ष दिले तर कातलात कोरलेल्या सुंदर अशा दगडी मूर्त्या आहेत। पश्चिम दिशेला बघितलं तर चांगल्या हवामानामुळे सोनगिरी, माथेरान, कर्नाला, माणिकगड, इशालगड, प्रबलगड असा विस्तीर्ण परिसर पाहता येतो। लेणीच्या आत प्रवेश करताच आपल्याला नाथ संप्रदायातील नाथांचे फोटो बघायला मिळतील। आत जाण्यासाठी कातलाच्या पोटात चौकोनी आकारात कोरलेल्या दरवाजातून आत जायला लागते। आपल्याला आत जाताना ढोपरे आणि हात टेकून पुढे जायला लागते। आत गेल्यावर पुन्हा तसाच एक दरवाजा आपल्याला दिसतो। त्या दरवाजातून आत गेल्यावरती आपण पोहोचतो ते नागनाथांच्या गुफेत। आतमध्ये गेल्यावर आपल्याला प्रथम दर्शन होते ते नागनाथांचे। आतली गुहा बऱ्यापैकी मोठी आहे। संपूर्ण गुहेला शेंदूर किंवा लाल रंग लावण्यात आला आहे, पण नाथांच्या मूर्तीला अजिबात शेंदूर लावण्यात आलेला नाहीये, तशीच्या तशी सुबक आहे। मी नाथांची पूजा करायला बसलो, हळद कुंकू वाहून पाया पडलो आणि अगरबत्ती लावली। नाथांची ही मूर्ती दगडात कोरलेली अप्रतिम आहे। मूर्तीला डोले आणि बाजूला तलवार आहे। मित्रांनो, आता आपल्याला इथे नागनाथांच्या गुफामध्ये आपल्याला हे बाबा दिसत आहेत, तर ते बाबा आपल्याला थोडीशी काहीतरी माहिती सांगतायत। भगवान परशुराम आणि काही सिंदूर साई येऊन गेले आहे। नाथांची जगह आहे, सिद्धू जगह आहे। बाबांनी सांगितलेली माहिती ऐकून मी बाहेर आलो। आता थोडी माहिती तुम्हाला मी समोर दिसणाऱ्या 2 बालेकिल्ल्यांची सांगतो। तर आपण जेव्हा नागनाथावरती येतो तेव्हा नागनाथापासून समोरच आपण बघितले तर आपलं लक्ष जाईल ते राजमाचीच्या 2 किल्ल्यांकडे। त्यातले 2 किल्ले म्हणजे एक श्रीवर्धन आणि दुसरा किल्ला म्हणजे मनोरंजन। आणि तिथेच आपल्याला एक छोटासा धबधबा बघायला मिळतोय आणि तिथेच जर आपण या डोंगराच्या पाठीमागे जर बघितले तर त्याच्या मागे कासलदरा धबधबा आहे। तो आपल्याला इथून दिसत नाही आहे, पण लोणावळ्यावरून तिथे जाण्यासाठी आपल्याला मार्ग आहे। नागनाथ केव्सबद्दल मला जेवढी माहिती होती तेवढी मी तुम्हाला सांगितलेली आहे आणि आता या व्लॉगचा मी इथे शेवट करतो। भेटूया आपण परत एकदा नवीन व्लॉगमध्ये।